नाद करा पण चिंटू भाई सारखं कुठं. तर सकाळीच मम्मीने इथे घेतलेलं लाडूंच्या मधला सारण बनवायला आणि एकीकडे वहिनी मच्छी फ्राय करत होती आणि कालवण बनवलेला. जेवण बनवून झालं ना तर जेवून घेतला सगळ्यावी आणि नंतर घेतलं लाडू बनवायला. या दोघी जणी लाटत होते आणि बनवत होते लाडू आणि नंतर मग मी एकीकडे तेल तापत ठेवलं ना फ्राय करायला घेतलेलं. होल्या तर आय थिंक होलीच्या दिवशीच बनवायला घेते पण लाडू आताच बनवायला घेतलं मम्मीने कारण की वहिनी पण त्यांच्या घरी चालली कारण की पहिली होली आहे त्यांची. संध्याकाळच्या टायमाला भैयाला तर दाराशी काहीतरी विकायला म्हणजे ते डब्बा विको होता तर त्या भैयाला आवरा हैराण केलता यावी आणि मी पण म्हणजे बघा म्हणे घ्यायचा होता चॉपर आणि तो भैया बोलतो मला 180 ला देईन फक्त. 180 कुठे यायचं 100चे जास्त देणार ना तर शेवटी दिलाच त्याने 120 ला. या दोघांची चालू आहे 10वीची बोर्डाची एक्झाम. यांना बोललो की 10वीला नापास झालं तर पोरा थांबल्याचा बिझनेस चालू करा तुम्ही चांगला कराल बरं. बोलतात हो तू त्याच्यावरच. नंतर चिंटूला घरी घेऊन आलो तर पप्पा शर्ती बघत होता तर यो पण बघा कसला खुश होऊन बघत होता शर्ती म्हणजे नादच करतो यो. आवरुष पोराला तरी काय समजतं त्याच्यात. नाही आमची आई बघा कधी चावलले यांच्या म्हणजे पोरा काहीतरी करत होती ना आई बोलतो अवकालपणा कमी करा आता भांड्याची तुपट घालीन बाबा उपट नको. तर असं होताच मिनी ब्लॉग जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हा मिनी फुल ब्लॉग पण काढलाय पण तो आज मी अपलोड नाही केला उद्या करील म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा युट्यूबवर आणि त्यासोबतच इन्स्टावर फॉलो करायला पण अजिबात विसरू नका. बाय बाय.